इंडिगोच्या अत्यंत मोठ्या गोंधळाची, घोळाची, बट्ट्याबोळाची। कारण गेल्या 5 दिवसांपासून इंडिगोमधला घोळ आपण बघतोय। लाखो प्रवाशांचे हाल झालेले आहेत आणि या सगळ्याची दखल आता सरकारने घेतलेली आहे, केंद्र सरकारने घेतली आहे। त्यामुळे आता 4 सदस्यीय चौकशी समिती केंद्र सरकारने स्थापन केली आहे। या चौकशी समितीच्या माध्यमातून अहवाल प्राप्त झाल्याच्या नंतर कारवाई केली जाईल। इंडिगोची विमान सेवा नेमकं कशामुळे विस्कळीत झाली आहे, यासाठी नेमकं जबाबदार कोण आहे, या संदर्भात केंद्रीय नागरी उड्डाण विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एक मोठं भाष्य केलेलं आहे। माध्यमांच्या समोर येऊन त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आता 4 सदस्याची चौकशी समिती याच्यामध्ये नेमली आहे आणि त्यानंतर त्या समितीचा अहवाल झाल्यानंतर निश्चितपणे पुढची कारवाई केली जाईल। आम्ही पहिल्या दिवसापासून सांगितलं की झालेला प्रकार हा अत्यंत बेजबाबदारपणाचा आहे। कुठलीही जबाबदारी न घेता देशातील या विमान सेवेला जो काही खोळंबा तयार झाला, जो काही अडचण तयार झाली, त्याची जबाबदारी निश्चित केली जाईल। चौकशी समितीमध्ये जो अहवाल आहे त्याप्रमाणे कारवाई केली जाईल। तर डीजीसीएनं आणि केंद्र सरकारनं या सगळ्या घोळाची गंभीररित्या दखल घेतलेली आहे आणि आता केंद्र सरकारनं आणि डीजीसीएनं इंडिगोला कारणे दाखवा नोटीसही बजावलेली आहे, ज्याचं उत्तर त्यानं 24 तासांमध्ये देणं हे बंधनकारक करण्यात आलंय। नवीन नियम लागू करण्यासाठी योग्य व्यवस्था न केल्यामुळे इंडिगोमध्ये हे संकट उद्भवलंय, असंही या नोटिशीमध्ये नमूद करण्यात आलंय। त्यामुळे एअरलाइन्स विरुद्ध कारवाई का करू नये असा सवालही डीजीसीएनं विचारलाय। प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल इंडिगोनं माफी मागितली आहे। त्यांच्या एकूण 138 पैकी 135 ठिकाणी विमानसेवा पूर्ववत सुरू झाल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।